घेईल असं वाटतं तुम्हाला? काँग्रेस पक्ष हा या इंडिया आघाडीतला आमचा बिग ब्रदर आहे, मोठा भाऊ आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. 100 जागा त्यांच्याकडे आहेत आणि 100पेक्षा जास्त जागा जिंकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पण जेव्हा आम्ही एकत्र असू तेव्हा, हे आपण उत्तर प्रदेशमध्ये बघितलेलं आहे, महाराष्ट्रात लोकसभेला पाहिलेलं आहे. राष्ट्रीय स्तरावरचा मोठा पक्ष म्हणून प्रत्येक बाबतीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वानं पुढाकार घेणं आम्हाला अपेक्षित आहे. फक्त जागा वाटपामध्ये खेचाखेची करण्यासाठी आघाड्या नकोत आम्हाला, की निवडणुका आल्या, विधानसभा आल्या, लोकसभा आल्या, की जागा वाटपामध्ये बिग ब्रदर नको. बिग ब्रदरचं काम हे समन्वयाचं आहे, फक्त जागा वाटपामध्ये मोठा वाटा मिळवण्याचा नाही. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत तरी इंडिया आघाडी एकत्रित दिसेल का? माझ्या माहितीप्रमाणे तेजस्वी यादव जे आहेत, राष्ट्रीय जनता दलाचे जे प्रमुख नेते आहेत, लालू यादव आहेत, हे सकारात्मक आहे. इंडिया आघाडीच्या किंवा त्यांच्या स्थानिक आघाडीच्या बाबतीमध्ये त्यांचं मी वक्तव्य ऐकतो आहे सातत्यानं. अखिलेश यादव सकारात्मक आहेत, इतर आमच्यासारखे पक्ष सकारात्मक आहेत. कारण आम्ही लोकसभेला करून दाखवलं आहे. लोकसभेला आम्ही महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेलं आहे. इतर राज्यामध्ये सुद्धा, उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये आम्ही एकत्र राहून मोदींचं आव्हान मोडून काढलेलं आहे, किंवा भाजपचं आव्हान मोडून काढलेलं आहे. म्हणजे आमचं जे संघटन आहे, आम्ही युनायटेड असल्यावरती आम्ही समोरचं आव्हान हे 100% त्या आव्हानाचा आम्ही पराभव करू शकतो. जम्मू काश्मीरमध्ये एकत्र लढले इंडिया आघाडी, मात्र काँग्रेसला संधी देण्यात आली नाही सत्ता वाटपामध्ये. अशा परिस्थितीमध्ये एकीकडे उमर अब्दुल्ला बोलतात आणि सांगतात की इंडिया आघाडी एकत्र राहिली पाहिजे, मात्र जेव्हा सत्तेत वाटा देण्याचा प्रश्न येतो तेव्हा कुठेतरी मागे म्हणजे करणे द्यायला पाहिजे. प्रश्न असा आहे की जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली, त्याचा फायदा उमर अब्दुल्लांना झालेला आहे. भारत जोडो यात्रेची सांगता त्यांनी काश्मीरला केली, श्रीनगरला केली, आणि जम्मू आणि काश्मीर दोन्ही ठिकाणी त्यांच्या पदयात्रेला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्याचा नक्कीच फायदा विधानसभेत उमर अब्दुल्लांना मिळालेला आहे. त्यावेळी अशा वेळेला काँग्रेस असेल किंवा नॅशनल कॉन्फरन्स